नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या एका खूप मोठ्या महत्त्वाच्या परंपरेबद्दल बोलणार आहोत. आषाढी वारी. आपल्याकडे ना याबद्दल बरीच माहिती आहे. वारीची परंपरा कशी आहे, त्यात काय काय बदल झालेत काळानुसार आणि तिचं जे भक्तीचं स्वरूप आहे ते कसं टिकून आहे. तर या माहितीच्या आधारावर आपण बघूया वारीचं नेमकं महत्त्व काय, स्वरूप कसं बदललंय आणि आज ती कुठे आहे हे समजून घेऊ जरा. नक्कीच. आणि म्हणजे ही वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणं एवढंच नाहीये. लाखो लोक एकत्र येतात. त्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या एकीचा तो एक काय म्हणतात त्याला, विलक्षण अनुभव असतो. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या, त्यांच्यासोबत हा वारकऱ्यांचा मोठा प्रवाह चालतो. आणि हे सगळं शेकडो वर्षांपासून सुरू आहे, अखंडपणे. शेकडो वर्ष विचार केला तरी अंगावर काटा येतो. इतकी जुनी परंपरा. मग त्याचं मूळ स्वरूप काय होतं आणि आजकाल काय बदल दिसतात त्यात? मुख्यतः प्रवासाच्या पद्धतीबद्दल काय फरक पडलाय? बरोबर. मूळ कल्पना तर पायी वारीचीच आहे, हो ना? आणि आजही लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालतात. म्हणजे ते काही कमी झालेलं नाहीये. पण हो, काळानुसार थोडा फरक नक्कीच पडलाय. काही जण आता म्हणजे सोयीनुसार प्रवासातला एखादा टप्पा वाहनाने पूर्ण करतात. पण याचा अर्थ असा नाही की निष्ठा कमी झाली आहे. पालखीसोबत चालणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे अजूनही. आणि महत्त्वाचं म्हणजे पालखीचे मार्ग ते पण सुधारलेत आता. रस्ते चांगले झालेत बऱ्यापैकी. कुठे कुठे डांबरीकरण, सिमेंटचे रस्ते. त्यामुळे चालणं थोडं सोपं झालंय असं म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे सोयीसुविधा वाढल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण मग एवढा मोठा जनसमुदाय, लाखो लोक, त्यांच्यासाठी आरोग्य आणि बाकी व्यवस्था हे कसं मॅनेज करतात? हे तर मोठं आव्हान असणार. अगदी खरंय. आव्हान आहेच. पण यात कसं आहे, सरकारी यंत्रणा आहेत आणि त्यांच्यासोबत असंख्य स्वयंसेवी संस्था, त्यांचा खूप मोठा वाटा आहे यात. मार्गावर जागोजागी तात्पुरते दवाखाने असतात, फिरती आरोग्य पथकं असतात, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह या सगळ्याची व्यवस्था केली जाते. आणि आपल्याला आठवत असेल, कोविडच्या काळात तर वारी खूप मर्यादित स्वरूपात करावी लागली होती. तेव्हा तंत्रज्ञानाचा वापर पण झाला. ऑनलाईन दर्शन वगैरे. हो हो, बरोबर. तंत्रज्ञानाचा विषय निघालाच आहे, तर अजून एक गोष्ट मला विचारायची होती. आजकाल तरुण पिढीचा सहभाग पण वाढलेला दिसतोय असं ऐकतो. आणि ते तंत्रज्ञान पण वापरतात म्हणे वारीत. याबद्दल काय वाटतं? हो, हे खरंय. हे दोन खूप महत्वाचे बदल आहेत असं मला वाटतं. पहिलं म्हणजे तरुण पिढी. पूर्वी कसं वाटायचं की वारी म्हणजे फक्त वयस्कर लोकांची. पण आता तसं नाहीये. अनेक तरुण मुलं-मुली येतात. त्यांच्यासाठी हा एक स्वतःला शोधण्याचा, इतरांशी जोडल्या जाण्याचा अनुभव बनतोय. हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं, तुम्ही म्हणालात तसं तंत्रज्ञान. लोक आता वारीचे फोटो, व्हिडिओ, अनुभव सोशल मीडियावर टाकतात, व्लॉग्स बनवतात. त्यामुळे वारीची माहिती जगभर पोहोचायला पण मदत होतीये. अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे परंपरा आणि आधुनिकता दोन्ही एकत्र चालले आहेत असं दिसतंय. आणि याचबरोबर महिलांचा सहभाग, त्यांच्या स्वतंत्र दिंड्या असतात ना, त्यांनाही आता जास्त महत्त्व मिळतंय असं वाटतंय का? अगदी. महिलांच्या दिंड्या तर पूर्वीपासून आहेतच. पण आता त्यांना जास्त प्रसिद्धी मिळतीये. त्यांचं संघटन जास्त मजबूत झालंय. आणि हे एका अर्थी सामाजिक बदलाचं पण प्रतीक आहे, नाही का? आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे पर्यावरणाची जागरूकता. काही दिंड्या आता प्लास्टिक कमी वापरण्यावर भर देत आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी शून्य कचरा अभियान वगैरे राबवत आहेत. हे बदल खूप सकारात्मक आहेत. म्हणजे बाहेरून बघायला स्वरूप बदलत असलं तरी वारीचा जो आत्मा आहे, ती जी निस्सीम भक्ती आहे, एकत्र येण्याची भावना, ती टिकून आहे. अगदी बरोबर. या सगळ्या चर्चेतून, या माहितीतून हेच समोर येतंय की आषाढी वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नाहीये. ती महाराष्ट्राचा एक जिवंत सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाह आहे. हो, वाहतूक बदलली, सुविधा आल्या, तंत्रज्ञान आलं, हे सगळं खरंय. पण वारीच्या केंद्रस्थानी काय आहे? तर विठ्ठलावरची ती भक्ती आणि एकत्र येण्याची ती ओढ. ती आजही तशीच आहे. आणि ही परंपरा जुन्या मूल्यांना जपतीये आणि नव्या बदलांना पण सामावून घेतेय. हेच तिचं वैशिष्ट्य आहे. खरंच, परंपरा अशीच जिवंत राहते बहुतेक. या सगळ्यानंतर एक विचार मनात येतोय की भविष्यात हे जे तंत्रज्ञान आहे किंवा समाजातले बदल आहेत, ते अशा खोलवर रुजलेल्या परंपरांवर अजून कसा परिणाम करतील आणि त्या परंपरेचा मूळ गाभा, तिचा जो खरा अनुभव आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी नेमकं काय जपावं लागेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.